नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला महत्त्वाच्या दोन बातम्या ज्यांना आपण बुलेटिनची सुरुवात करतोय आणि ती म्हणजे हनुमान जन्मस्थळावरचा वाद आणि दुसरी बातमी अहिल्याबाईंच्या अभिवादनासाठी गेलेल्या राजकीय नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या वातावरण नेमकं कशामुळे तापलंय ते आपण बघणार आहोत। अहमदनगरमध्ये चौंडीमध्ये अहिल्याबाईंच्या कार्यक्रमाच्या इथे वाद पेटलेला आहे। पडळकर आणि सदाभाऊंचा ताफा पोलिसांनी चौंडीच्या आधी चढवला आणि त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती तिथे पाहायला मिळते। दुसरीकडे हनुमानाचं जन्मस्थान नाशिकमधला अंजनेरी नाही तर किष्किंधा आहे असा अंजनेरी का किष्किंधा असा दावा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांनी केला आणि त्यामुळे इथे वाद सुरू आहे, जो सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रार्थ सभेदरम्यान साधू महंतांमध्ये वाद झालेला आहे आणि व्यासपीठावर बसण्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय। आणि दोन्ही बातम्या विस्तारानं बघणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला ह्या बातम्यात आपण बघतोय आणि त्यातली आता बातमी गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी अडवल्याबद्दलची। गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघाले होते चौंडी इथे, जिथे त्यांचा ताफा पोलिसांनी अडवलेला आहे आणि गाड्यांचा ताफा अडवल्यामुळे कशा पद्धतीनं इथे वातावरण तापलेलं आहे ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय। अधिक माहितीसाठी थेट जातो वैभव सोनवणे, आता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभवकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, पण पडळकरांनी एकीकडे प्रशासनाचा विरोध केलेला आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरी कार्यक्रमस्थळी आपण पोहोचणारच असा दावा देखील त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवून धरलेला आहे। पण ही दडपशाही सहन केली जाणार नाही असं म्हणत त्यांनी शरद पवार आणि रोहित पवारांवर देखील टीकेची तोप डागलेली आहे। तर पडळकरांकडून एकीकडे प्रशासनाचा निषेध होतोय, पण कार्यक्रमस्थळी त्यांना पोहोचू देणार नाही याबद्दल पोलीस ठाम दिसतात अशासाठी, कारण इथे त्यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे। जागर 2 मिनिट शरद पवार यांचा निषेध करणारी पत्रकं देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेली आपल्याला दिसतात आणि गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा इथे अडवलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। त्यामुळे चौंडीमधलं वातावरण सध्या तापलंय असंच म्हणायला हवं, कारण अहिल्याबाईंना अभिवादन करण्यासाठी हे सर्वजण निघाले होते, पण प्रशासनानं दडपशाही केल्याचा आरोप देखील एकीकडे केलेला आहे गोपीचंद पडळकर यांनी आणि पवार कोण आहेत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। आतापर्यंत ज्यांना अहिल्याबाईंची आठवण नव्हती का असा प्रश्न देखील त्यांनी काही वेळापूर्वी उपस्थित केला आणि त्याच्यामुळे तिथे जाणारा या अहिल्याबाईंच्या जयंती सोहळ्यानिमित्तानं एकीकडे हा सगळा वाद पेटलेला आहे आणि चौंडीमधलं ही थेट दृश्य सध्या आपण बघतो। जिथे कार्यक्रम सुरू आहे तिथपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांनाही आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा देखील मोठ्या प्रमाणात प्रचंड ताकदीनं इथे अडवण्यात आला असंच म्हणायला हवं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी इथे मंगळवारी म्हणजे आज अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांची देखील उपस्थिती आहे आणि शरद पवार प्रदीर्घ काळानंतर तिथे उपस्थित राहणार होते आणि त्याच्यामुळे याबद्दल उत्सुकता तर होती, पण दुसरा मुद्दा असा की तिथे जाण्यापासून या दोन्ही नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलंय। काय नेमकं घडतंय जाणून घेऊयात। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकं आता काय घडतंय? रेणुका, पोलिसांनी अडवून ठेवलंय अजूनही गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना, आणि त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही। साधारण चौंडीच्या 3 ते 4 किलोमीटर अलीकडे त्यांना अडवून ठेवण्यात आलंय। गोपीचंद पडळकर हे आव्हान देत आहेत माध्यमांथरू शरद पवारांना किंवा रोहित पवारांना, आणि त्यांचा संबंध काय असा प्रश्न विचारत इतके दिवस कधी चौंडीला येऊन त्यांनी कार्यक्रम का घेतला नाही। आता केवळ नातवाला लॉन्च करण्यासाठी शरद पवार इथं आलेत आणि चौंडीमध्ये कार्यक्रम घेतला जातोय। पोलीस आम्हाला परवानगी देत नाहीत आणि त्यांना पक्षाच्या कार्यक्रमाला कसं काय परवानगी देतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। या सगळ्याबरोबर त्यांची ही स्टंटबाजी असं उत्तर राष्ट्रवादीकडून दिलं जातंय, त्यावर त्यांनी आम्ही लहानपणापासून चौंडीला येतो, इथे येण्यासाठी स्टंटबाजी करायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अहिल्या जागर यात्रेचा समारोप ते आज चौंडीमध्ये करणार होते आणि कालपासून अत्यंत जहरी टीका जी आहे ती शरद पवार यांच्यावर ते करतायत। आज सकाळी ते जेजुरीला जाऊन आले, जेजुरीहून बिगवन
राशीन आणि कर्जत मार्गे ते चोंडीला आलेले होते. मात्र पोलिसांना इथं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते याची आधीपासूनच कुणकुण लागलेली होती. त्यामुळे मोठा बंदोबस्त जो आहे तो इथं डिप्लॉय करण्यात आला. SRPची एक कंपनी जी आहे ती डिप्लॉय करण्यात आलेली होती आणि नगर पोलिसांचा सुद्धा मोठा ताफा जो आहे तो चोंडी फाट्यावरती नगर सोलापूर महामार्गावरून जो रस्ता चोंडीला जातो त्या ठिकाणी डिप्लॉयमेंट सकाळपासून करण्यात आलेली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर जेव्हा आले, साधारण एक अर्धा तासापूर्वी गोपीचंद पडळकर हे या फाट्यावरती आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाता येणार नाही असं सांगितल्यावरती त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केला. पोलिसांनी त्यांना बाजूला नेलेलं आहे. मात्र त्या या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण नगर सोलापूर महामार्ग जो आहे त्याचं सुद्धा ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी कुणालाच आता चोंडीकडे सोडायची परवानगी जी आहे, जाण्याची परवानगी जी आहे ती दिलेली नाही. त्याच्यामुळे चोंडीकडे जाणारं सुद्धा सगळं ट्रॅफिक पोलिसांनी थांबवून ठेवलेलं आहे. आता गोपीचंद पडळकर यांची भूमिका अशी काही जरी झालं तरी मी चोंडीला जाणारच. पोलिसांची प्राथमिकता ही कदाचित कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार इथून जातील त्यानंतर गोपीचंद पडळकर यांना तिथे सोडलं जाईल अशी दिसते. प्रत्यक्षात शरद पवार ज्या रस्त्यानं जाणार आहेत तोही रस्ता वाहतुकीनं पूर्ण वाहतुकीची कोंडी जी आहे ती झालेली आणि हा एकच रस्ता इथून बाहेर निघायला आहे. पर्यायी व्यवस्था नेमकी पोलीस आता काय करतात हे पाहावं लागेल. मात्र एकूण वातावरण जे ते प्रचंड तापलेलं पाहायला मिळतंय आणि राजकीय वादावादी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती इथं होते. शरद पवारांच्या नावाने घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती चोंडी गावामध्ये कार्यक्रम जो आहे तो जवळपास संपण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे. त्याच्यामुळे इथं कायदा सुव्यवस्था नियंत्रित ठेवून पोलिसांना या सगळ्यांना ही गर्दी जी आहे ती कशी पांगवतात हे पाहावं लागेल. रेणुका, वैभव, आणि साधारण किती वेळात हा कार्यक्रम संपेल असं म्हटलं जाते? कारण आता व्यासपीठावर रोहित पवार दिसत आहेत सध्या, आणि साधारण किती वेळ म्हणजे अंतरावर जी इथे या दोन्ही नेत्यांचा ताफा अडवलाय असं म्हणता येईल?